ठाणे की रिक्षा गाण्यामध्ये काहीही चूक नाहीये। हे गाणं माझ्या व्यावसायिक कामाचा भाग असून त्यात फक्त व्यंग मांडण्यात आलाय, त्यामुळे मी माफी मागणार नाही। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याचे हे शब्द। ठाणे की रिक्षा या गाण्यामुळे कुणाल कामरा शिवसेनेच्या टार्गेटवर आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं केल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला। गुरुवारी विधान भवनात हक्कभंग समिती समोर या संदर्भात सुनावणी पार पडली। 2 वकिलांसह कुणाल कामरा यावेळी हजर राहिला। हक्कभंग आणणारे भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि कुणाल कामरा यांची यावेळी समोरासमोर साक्ष नोंदवण्यात आली। विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड हे सुद्धा यावेळी उपस्थित होते। या सुनावणीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांना नेमकी काय माहिती दिली ते आधी ऐका। सर, आज आपण जर बघितलं तर कुणाल कामरा प्रकरणात तुमच्या अध्यक्षतेखाली जी विशेष अधिकार समिती आहे त्या समितीसमोर सुनावणी होती। आज जबाब नोंदवण्यात आला का? आज काय प्रक्रिया पार पडली? ज्या पद्धतीमध्ये स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यंग कविता केली होती, ते प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे। याबाबतीत माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी विशेष हक्क समितीकडे त्याची तक्रार नोंदवली होती। त्यानुसार 2 ते 3 वेळा कुमार कामरा यांची हिअरिंग झाली। आज दरेकरांची आणि कामरांची समोरासमोर साक्ष नोंदवली गेली। त्या साक्षीमध्ये दरेकरांनी केलेले आरोप हे त्यांच्यासमोर वाचले गेले आणि दरेकरांनी देखील ते वाचून दाखवले। तसेच काही प्रश्न समिती अध्यक्ष म्हणून मी कुणाल कामरांना विचारले, पण त्यावरती त्यांचं म्हणणं असं होतं की मी चूक केलेलीच नाही। त्यामुळे आजची त्यांची साक्ष नोंदणी पूर्ण झालेली आहे। सदर प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंना देखील नोटीस बजावली होती, परंतु त्यांची तब्येत खराब असल्याचं त्यांनी पत्र पाठवलं आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याचं देखील त्यांनी पत्र पाठवल्यामुळे त्यांची आज साक्ष नोंदवली गेली नाही। येणाऱ्या 10 ते 12 दिवसात सुषमा अंधारेजींची पण साक्ष नोंदवली जाईल प्रवीण दरेकरांच्या समोर आणि त्यानंतर लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय समिती घेईल। नाही, अशी शिक्षा सांगता येत नाही ना। पुढील कारवाई काय असणार आहे? आम्ही त्यांना शिक्षेच्या बाबतीत देखील शेवटच्या कॉलममध्ये त्यांचा गुन्हा मान्य असेल तर ते दिलगिरी व्यक्त करणार का, अशा प्रकारचं देखील आम्ही त्यांना एक प्रश्न होता तो देखील मी त्यांना विचारला। त्यावरती त्यांच्या वकिलांनी काही पेपर आम्हाला सबमिट करतो म्हणून सांगितले। आता त्यांचे पेपर काय सबमिट होतात ते त्याबाबतीत काय म्हणतात ते ऐकून मगच समिती योग्य तो निर्णय घेईल। दरम्यान प्रसाद लाड यांचा हा व्हिडिओ शेअर करत कुणाल कामराने आपली बाजू स्पष्ट केली आहे। विशेषाधिकार समिती समोर नेमकं काय घडलं हे कुणाल कामराने त्याच्या या ट्विट मधून सांगितलंय। कामरा म्हणाला, आदरणीय सर, कदाचित आपल्या संवादात काही अडचण आली असेल, पण जेवढं मला आठवतंय माझ्या उलट तपासणी दरम्यान मला विचारलेले शेवटचे 3 प्रश्न खालीलप्रमाणे आहेत। तुम्हाला पश्चाताप झाला का? तुम्हाला पश्चाताप वाटतोय का? याचं उत्तर मी नाही असं दिलं। तुम्ही जे काही बोलतात त्याबद्दल तुम्ही दिलगीर आहात का? याचंही उत्तर मी नाही दिलं। जर तुम्ही बिनशर्त माफी मागितली तर या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जाईल, याचंही उत्तर मी नाही दिलं। मी तसं करू शकत नाही कारण ती माफी मनापासून नसेल। शिवाय यामुळे इतर कलाकारांसाठी आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एक अत्यंत चुकीचा पायंडा पडेल। त्यामुळे कुणाल कामरा माफी न मागण्यावर ठाम आहे। मी गायलेलं गाणं माझ्या व्यावसायिक कामाचा भाग असल्याचं देखील यावेळी कुणाल कामराने म्हटलं। 23 मार्च 2025 ला कुणाल कामरानं त्याच्या YouTube चॅनलवर नया भारत नावाचा 45 मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला होता। त्यातील ठाणे की रिक्षा या गाण्याच्या एका क्लिपमुळे शिवसेना प्रचंड आक्रमक झाली। संतापलेल्या शिवसैनिकांनी यावेळी खार येथील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड सुद्धा केली होती। याच विरोधात कुणालवर हक्कभंग प्रस्ताव देखील दाखल करण्यात आला होता। यावरीलच सुनावणीवर माफी मागणार नसल्याच्या भूमिकेवर कुणाल कामरा ठाम आहे। त्यामुळे आता या कामराच्या भूमिकेनंतर हक्कभंग समिती नेमकं काय निर्णय घेते, त्यामुळे कुणाल कामराच्या या स्पष्ट भूमिकेनंतर हक्कभंग समिती नेमका काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।